मुळात सर्वसामान्य माणूस ज्या MSME सेक्टरमध्ये काम करून रोजगार मिळवत असतो किंवा छोटा उद्योजक हा उद्योग करत असतो आणि तो निर्यातीकडे जाण्याचा प्रयत्न करत असतो, त्याला निर्यातीसाठी प्रोत्साहन देणं आणि त्यासाठी चांगले इन्सेंटिव्ह उपलब्ध करून देणं म्हणजे युरोपियन युनियनबरोबर आपण एक करार केला, म्हणजे मदर ऑफ ट्रीटी अशा स्वरूपाचा तुम्ही उदाहरण आपण ऐकलं काल परवाकडे. तर युरोपामध्ये खूप मोठी संधी असू शकते, पण मग ती संधी तुम्ही संधी तयार करताय, पण पोहोचवणं, त्यांना तिथपर्यंत संधी उपलब्ध करून देणं, नेटवर्किंग करणं, या दृष्टीने जे प्रयत्न करण्याची गरज आहे ती मात्र होताना दिसत नाही. आपण फक्त आकड्यात खेळतो, आकडे खूप मोठे मोठे सांगतो, मात्र जमिनीवर ते आकडे पोहोचतात का यावर मात्र चर्चा होत नाही. आणि आपण पण साधारण फक्त बजेटच्या दिवशी आकड्यांवर चर्चा करतो आणि मग 364 दिवस आपण फक्त टॅक्स भरतो. त्यामुळे ठीक आहे, काही वेळातच अर्थमंत्री या संसदेमध्ये पोहोचतील. संसदेत पोहोचल्यावर अर्थसंकल्प सादर व्हायला सुरुवात होईल आणि त्यातून आपल्याला जवळजवळ चित्र स्पष्ट होताना पाहायला मिळेल. इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरवर साधारण 15%पर्यंतचा खर्च जो आहे तो वाढवला जाईल. कॅपेक्स म्हटलं जातं अर्थशास्त्राच्या भाषेत किंवा यांच्या भाषेमध्ये. तर तो खर्च जो आहे तो या ठिकाणी वाढताना पाहायला मिळेल आणि त्यामुळे एक चांगला बूस्टर जो आहे, जसं आपण बघतो मुंबईमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ब्रिजेस सुरू आहेत, बुलेट ट्रेन सुरू आहे, तर अशा स्वरूपाचे प्रकल्प हे ग्रामीण भागामध्ये पण जर झाले तर उत्तम असं इन्फ्रास्ट्रक्चर तयार होऊ शकेल. त्यासाठी सरकार गुंतवणूक करेल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे शेअर बाजारामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरशी ज्या कंपन्या रिलेटेड आहेत त्यांचे शेअर मात्र वाढताना पाहायला मिळतात. वाळंबे सर, म्हणजे L&T सारख्या कंपन्या किंवा इतर कंपन्या ज्या आहेत त्यांच्या इथं बऱ्यापैकी बूस्ट पाहायला मिळतो, 1.5 ते 2% वाढ पाहायला मिळते. तुम्हाला काय वाटतं, कोणकोणत्या कंपन्या असतील ज्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे? नाही, याच्यामध्ये कंपन्या स्पेसिफिक म्हणण्यापेक्षा आपण क्षेत्र जर बघितलं की इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा बाकीची जी PLI 14 क्षेत्र आहेत त्याच्यात, तर त्याच्यामध्ये निलेश असं आहे ना की इन्फ्रास्ट्रक्चरचं आपण गेली 5 वर्षाची बजेट जर पाहिली किंवा 6 वर्षाची, त्या सरकारचं मला एक सांगायला लागेल की त्यांनी सातत्य ठेवलं इन्फ्रास्ट्रक्चर ग्रोथ. परंतु इन्फ्रास्ट्रक्चर ग्रोथ हा केवळ म्हणजे त्याच्यावर पब्लिक एक्सपेंडिचर करून फायदा नाही आहे. सरकारची अशी अपेक्षा होती की तिकडे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप होईल, पण प्रायव्हेटकडनं तेवढा भांडवली खर्च होत नाही, ती दुर्दैवाने. आणि त्यामुळे हे जे आत्ता आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर ग्रोथ दिसते त्या शेअर्समध्ये गेले 2-3 वर्ष पहिल्यांदा जी तेजी दिसली त्यानंतर ते शेअर सुद्धा स्टॅग्नंटच आहेत. त्यामुळे आत्ता जरी ही तेजी दिसली तरी ही कदाचित टेम्पररी असू शकते. त्यामुळे केवळ इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये इन्व्हेस्टमेंट वाढवली याचा अर्थ ते शेअर्सवर जातील असं काही मुळीच नाही. परंतु मला आता जर तुम्हाला संधीच दिली बोलायची तर मी एवढं निश्चित सांगू शकतो की आता जेव्हा तू टॅरिफबद्दल म्हणत होतास तर EU आणि जेव्हा मी आता अमेरिकन टॅरिफ आणि आज जे ट्रम्प तात्यांचे जे काय त्यांचे रोज बदलणारे विचार असं जर आपण पाहिलं तर मला असं वाटतं की आपल्याला आत्मनिर्भर भारताची आपण जी घोषणा केली म्हणजे खरं तर म्हणा मी गेल्या 5 वर्षाच्या बजेटमध्ये आपले काय आहे ते लिहून आणलेलं आहे. मला ते खरं प्रत्येक अर्थसंकल्पावर जास्त बोलायला कठीण जात नाही कारण आपले मुद्दे तेच आहेत. हां, त्याच्यामध्ये आपण इन्फ्रास्ट्रक्चर ग्रोथ म्हणतो, त्याच्यामध्ये आत्मनिर्भर भारत म्हणतो. पहिल्यांदा ते आपण सप्तर्षी, नंतर 6 पिलर, मग 4 पिलर असं आपण प्रत्येक वेळी करत आलो आणि त्यातलं इंटरिम बजेट सोडता. तर यावेळी सुद्धा ते तसंच असेल, एज्युकेशन वगैरे वगैरे. पण आता अमेरिकेत जाणाऱ्या मुलांची संख्या प्रचंड प्रमाणात रोडावली आहे कारण हा विजा जो प्रकार आहे आणि ही मुलं शिकायला जात होती. तर आपल्याकडे त्या लेव्हलचं एज्युकेशन म्हणजे पर्टिक्युलरली पोस्ट ग्रॅज्युएशनचं एज्युकेशन तेवढं आपल्या देशात दुर्दैवाने नाही आहे. त्यामुळे मध्ये आपल्या सरकारने असं जाहीर केलं होतं की आपण फॉरेन युनिव्हर्सिटीजना इकडे आणूया आणि जर फॉरेन युनिव्हर्सिटीजना इकडे आणायचं असेल तर आपण त्यांना एक प्रकारचा फ्रीडम द्यायला पाहिजे कारण आपण सिलेबसमध्ये पण ढवळाढवळ. अगदी खरं. तर जेव्हा हे परदेशी युनिव्हर्सिटीज इकडे येतील आणि त्याच्याकरता जर त्यांना लँड अवेलेबल करून दिली आणि तिकडच्या फॉरेन युनिव्हर्सिटीजचा ब्रँड घेऊन ते इकडे आले तर मला असं वाटतं की बऱ्याच मुलांना राहत मिळू शकेल. पण आहे त्या विद्यापीठांमध्ये जर आपल्याला आपल्या विचारांना घुसवायचं असेल आणि विचारधारेचा प्रमोशन करायचं असेल तर अशा परिस्थितीमध्ये परदेशी गुंतवणूक आणून उपयोग काय हा मूळ प्रश्न असेल. त्यामुळे ठीक आहे, सोडून द्या हा विषय राजकीय चर्चेचा आहे, त्याच्यात नंतर चर्चा करूया.